मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गोपाळा बांगर। जिल्हा परिषदची निवडणूक या ठिकाणी अवसरी बुद्रुक पिंपळगाव गटातून या ठिकाणी लढवतोय। माझं चिन्ह आहे शिट्टी। शिट्टी हे चिन्ह असं आहे की जमवा तुमची आमची गट्टी आणि वाजवा माझी शिट्टी आणि विरोधकांची करा सुट्टी। आणि आमचे नेते आहेत राजू शेट्टी। त्यामुळं निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारा मी कार्यकर्ता आहे। 24 तास लोकांसाठी उपलब्ध होणारा कार्यकर्ता आहे। आणि या ठिकाणी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी मी जे काम केलेलं आहे, गोरगरिबांसाठी केलेलं काम आहे, त्या कामाच्या जोरावर मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय। आणि मला अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी शेतकरी असतील, गोरगरीब सर्व समाजातील जाती धर्मातील लोकांकडून मला त्या ठिकाणी मिळतोय। आणि त्यांच्या पाठिंब्यावर आणि आजपर्यंत प्रामाणिक केलेल्या कामाच्या जोरावर निश्चितपणाने ही लढाई मी जिंकल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय एका बाजूला धनदांडगी मंडळी आहेत, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा आहे। आणि लोकांना पण हे माहिती आहे की समोरची मंडळी कधीही सर्वसामान्यांच्या कामाला आलेली नाहीत, कधी उपलब्ध झालेली नाही। आणि तसं मला कुणीही आवाज देऊ द्या, मी प्रत्येकाच्या कामासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असलेला माणूस आहे। 24 तास लोकांसाठी उपलब्ध राहणारा मी कार्यकर्ता आहे। आणि मी अगदी घरादारावर तुळशीपत्र ठेवून कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजासाठी माझं जीवन त्या ठिकाणी अर्पित केलेलं आहे। माझ्यावर 16-17 गुन्हे दाखल आहेत आणि माझ्यावरती मधल्या काळामध्ये झालेला हल्ला देखील सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि म्हणून एक वेगळी सहानुभूती समाजामध्ये मला त्या ठिकाणी मिळते। आमच्या मायमावल्या देखील मला त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद देताना त्या ठिकाणी दिसत आहेत। लोक तोंडावरती येत नाही, परंतु ये अंदर की बात है और जनता प्रभाकर के साथ है। 100 कौरव एका बाजूला जरी झाले तरी श्रीकृष्णरूपी जनता ही माझ्या पाठीशी असल्यामुळं निश्चितपणानं माझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। समोरच्या उमेदवारांबाबत बोलण्याची इच्छा नाही, तरी देखील मी एकच उदाहरण सांगतो। तुतारी या चिन्हावर लढणारे प्रशांत आबंग ज्यावेळेला नंदी चौकामध्ये बिबट्याच्या संदर्भामध्ये जे आंदोलन झालं, पिंपरखेडची घटना, रोहन बोंबे आणि तिथल्या दुसऱ्याही 2 ज्या घटना घडल्या होत्या, त्या संदर्भात जे आंदोलन झालं, स्वतःच्या गावात आंदोलन असताना हे प्रशांत आबंग मला त्या ठिकाणी दिसलेच नाही। आणि जे गुन्हे दाखल झाले त्या आंदोलनामध्ये त्या पहिल्या 5 जणांमध्ये प्रभाकर बांगर आणि माझे कार्यकर्ते आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांसाठी किंवा गोरगरिबांसाठी धावून येणारा प्रभाकर बांगर आहे। तुम्हाला समाजाचं किती घेणं देणं आहे, तुमच्या गावात होणाऱ्या आंदोलनाला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, मग तुम्ही काय करणार आहात हे याच्यावरूनच दिसतं। त्यामुळं केवळ काहीतरी मिळवण्यासाठी, स्वार्थासाठी ही निवडणूक आम्ही लढवत नाही, तर आमची बांधिलकी समाजाची आहे। आणि जे विष्णू काका हिंगे जे आहेत, मी लहान होतो तेव्हापासून पाहतोय, जिल्हा दूध संघावर डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी आहे, चेअरमन म्हणून आहे। आणि आपण जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये गेल्या वर्षी पाहिलं आणि यावर्षी पाहिले, यांना 2 रुपये गेल्या वर्षी बोनस द्यायला मी भाग पाडलेला आहे। आणि यंदाही 1 रुपयाच बोनस देत होते, 2 रुपयावर बोनस द्यायला मी त्या ठिकाणी यंदाही त्यांना भाग पाडलेला आहे।